त्यांना त्या ठिकाणी भोगावं लागलं. म्हणून ज्या दिवशी तुमच्या डोक्यातला विचार बिघडेल ना, त्या दिवशी उच्चार बिघडेल, आणि उच्चार बिघडला की आचारही बिघडेल. म्हणून विचार असा करा, जो विचार माझ्या विश्वमौली तनवरेंनी केला, जो विचार माझ्या नाथबाबांनी केला, जो विचार माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केला, जो विचार माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी केला, जो विचार माझ्या झाशीच्या राणीने केला, जो विचार माझ्या शबरी मातेने केला, सारासार विचार करा आणि भगवंता सारासार विचार. शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी प्रतिज्ञा केली. वयाच्या 16व्या वर्षी जिजाऊ मासाहेबांनी सांगितलं, शुभा तुम्हाला राजा व्हायचंय, शुभा तुम्हाला राजा व्हायचंय, बाया नाचवणार नाही तर बाया वाचवणार राजा व्हायचंय, आणि अखंड हिंदुस्थानचे छत्रपती माझे शिवाजी महाराज. अरे जशी प्रतिज्ञा झाशीच्या राणीने केली, मै मेरी झाशी नाही दूंगी, आणि अखंड हिंदुस्थानची राणी झाली. जशी प्रतिज्ञा लोकमान्य टिळकांनी केली, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी काहीतरी चांगली प्रतिज्ञा करणं अतिशय महत्वाचं. कारण मला असं वाटतं, आपण जर आपल्या जीवनातला मुक्कामच निश्चित केला नसेल ना, तर मार्ग सुद्धा कधी सापडत नसतो बरं का. ज्या वेळेला तुम्ही तुमच्या जीवनातला मुक्काम निश्चित कराल, त्या दिवशी तुम्हाला मार्ग सापडेल. मग तुम्हाला या मृत्यू लोकामधून नेमकं कुठे जायचं हे तुम्ही इथं ठरवायचं. स्वर्गात जायचंय, नरकात जायचंय की वैकुंठात जायचंय. जर तुम्हाला या मृत्यू लोकामधून स्वर्गात जाण्याची इच्छा असेल तर पुण्य कर्म करावं लागेल. जर या मृत्यू लोकामधून नरकात जाण्याची इच्छा असेल तर पाप कर्म केलं तरीही चालेल. परंतु जर तुम्हाला या मृत्यू लोकामधून वैकुंठात जाण्याची इच्छा असेल ना, तर जगद्गुरु तुकोबाराय मार्गाने गेले त्या मार्गाने तुम्हाला जावं लागेल. दाखवलाय ना त्यांनी मार्ग दाबुनी गेले आधी दयानिधी संत ते, तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. जो आपल्याला संतांनी भक्तीचा, प्रेमाचा, ज्ञानाचा, वैराग्याचा, त्या भगवंताच्या नामाच्या चिंतनाचा मार्ग दाखवलाय, त्या मार्गाने जर तुम्ही गेलात तर कुठे गुंता पडणार नाही, आणि दुस्तर असणारा भवसागर सहजरित्या पार करून गेल्याशिवाय राहणार नाही. तो फक्त तो विचार जीवनामध्ये करणं अतिशय महत्वाचं आहे. कारण विचार फार महत्वाचा असतो जीवनामध्ये. का महत्वाचा आहे सांगू तुम्हाला. रामायणातला एक फार सुंदर दृष्टांत आहे बघा. आपल्या जीवनामध्ये विचार कर महत्वाचा आहे. रामायणामध्ये ज्या वेळेला सीता मातेने प्रभू रामचंद्रांकडे हरणाची मागणी केली, लक्षपूर्वक ऐका बरं का, हरणाची मागणी केली, आणि राम विचारतायत, माते तुला हरिण पाहिजे, कशा करता पाहिजे का. त्यावेळेला सीता माता सांगतायत, जाताच पाहतील हरिण सासवा जावा, भरत कैकई करतील आपुला हेवा, ठेवीन मजकडे जपून प्रिये हा ठेवा, हा ठेवा मी माझ्याकडे जपून ठेवीन, याच्या करता मला ते हरिण आणून द्या, मला ते हरिण पाहिजे. आणि राघवेंद्र सरकार निघाले हरणाला पकडण्यासाठी. आता हरणाला पकडण्यासाठी निघाले, राम मागे हरिण पुढे, राम मागे हरिण पुढे. आता मायावी हरिण होतं ते, कधी दृष्टीस पडत होतं तर कधी नजरेआड होत होतं, आणि राम मागे हरिण पुढे, राम मागे हरिण पुढे असा त्यांचा खेळ चालू होता. आणि एक क्षण असा आला, रामाचा बाण त्या हरणाला लागला आणि हरिण खाली कोसळलं. परंतु कोसळताना मुखातून शब्द बाहेर पडले, लक्ष्मणा जानकी सीते धाव. आणि या आवाजानं गंमत अशी झाली, सीता माता धावत पडत बाहेर आल्या आणि लक्ष्मणजीला म्हणतायत, भाऊजी तुमचे दादा संकटामध्ये आहेत, तुमचे दादा अडचणीमध्ये आहेत, तुम्ही पटकन जाऊन त्यांना घेऊन या. आता पटकन जाऊन त्यांना घेऊन या म्हटल्यानंतर त्या ठिकाणी लक्ष्मणजी सांगतायत, अगं माते, जग जेव्हा संकटामध्ये असतं ना, तेव्हा जग माझ्या दादाचा धावा करतं, आणि माझा दादा त्यांना संकटामधून सोडवतो. माझा दादा संकटामध्ये ही गोष्ट अशक्य आहे, कारण तो जगाचा बाप आहे म्हटले. त्यावेळेला सीता मातेच्या डोक्यातला विचार बिघडला, आणि सीता माता म्हणतायत, लक्ष्मणा दृष्टा, तू कोणत्या कुठ उद्देशानं इथपर्यंत आलायस ना हे मला माहिती आहे. रामाचा घातपात व्हावा याच कुठ उद्देशानं तू इथपर्यंत आलायस ना, असं म्हटल्यानंतर लक्ष्मणजीला अतिशय वाईट वाटलं. आणि लक्ष्मणजी म्हणतायत, माते अगं वनवासातले 13.5 वर्ष झाले ग, मी तुमच्या मुखाकडे पाहिलं नाही. आणि लक्ष्मणजीचं वाक्य आहे, ज्या वेळेला राम विचारतायत ना लक्ष्मणाला, लक्ष्मणा हे सीतेचे अलंकार आहेत का, त्यावेळेला लक्ष्मणजी सांगतायत, भैया मैंने जब भी देखा भाभी के चरणों को ही दिखाई. मी जेव्हा कधी पाहिले त्यावेळेला बहिणीच्या पायाला पाहिले, म्हणून त्यांच्या पैंजनाच्या पलीकडे मी त्यांचा कुठलाही अलंकार ओळखू शकत नाही. इतके निश्चिम जगणारे लक्ष्मणजी, परंतु सीता मातेने त्यांच्यावरती अपशब्दाचा प्रयोग केला. परिणाम जावं लागला त्यांना भावाला वाचवण्याकरता निघाले. जात असताना लक्ष्मण रेषा उडली, सांगितलं, माते या रेषेच्या आतमध्ये राहा, आत राहिला तर तुमची आमची भेट होईल, बाहेर आलात तर भेट होणार नाही.
आणि निघून गेले. जात असताना रावणाने त्यांना पाहिलं. रावण त्या ठिकाणी साधूचा वेश धारण करून आला आणि बाहेरून आवाज दिला सीता मातेला, माते तुझे पती संकटामध्ये आहेत, तुझे पती अडचणीमध्ये आहेत. तुला जर असं वाटत असेल मी त्यांना संकटामधून सोडवावं तर इथे येऊन मला भिक्षा घाल, इथे येऊन मला भिक्षा घाल. म्हटल्यानंतर सीता माता विचार करतायत. लक्ष्मणजींनी सांगितलंय लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही, काय करावं, जावं की नाही जावं. परंतु सीता मातेच्या डोक्यातला विचार आधी बिघडलेला होता. परिणाम उच्चार देखील बदलला गेला, परिणाम आचारही बदलला. लक्ष्मण रेषा ओलांडली गेली. त्याची परिमिती त्या ठिकाणी सीता मातेला अशोक वडामध्ये राक्षसांच्या मध्ये जाऊन पडावं लागलं. अतिशय दुःख त्यांना त्या ठिकाणी भोगावं लागलं. म्हणून ज्या दिवशी तुमच्या डोक्यातला विचार बिघडेल ना त्या दिवशी उच्चार बिघडेल आणि उच्चार बिघडला की आचारही बिघडेल. म्हणून विचार असा करा, विचार असा करा, जो विचार माझ्या विश्वमोळी तनवरेंनी केला, जो विचार माझ्या नाथबाबांनी केला, जो विचार माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केला, जो विचार माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी केला, जो विचार माझ्या झाशीच्या राणीने केला, जो विचार माझ्या शबरी मातेने केला. सारासार विचार करा आणि भगवंता सारासार विचार सारासार विचार तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू. तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात सार काय असार काय या गोष्टीचा विचार करा आणि त्या भगवंताचं नामचिंतन कंठामध्ये धरा. आता जगद्गुरु तुकोबरायांनी भगवंताचं नामचिंतन कंठामध्ये घ्यायला का सांगितलं? एका अभंगाद्वारे तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की त्या भगवंताच्या नामाच्या चिंतनाचा तुम्ही पसारा घाला. ज्या ठिकाणी असाल, ज्या परिस्थितीमध्ये असाल त्या ठिकाणी त्या भगवंताच्या नामाच्या चिंतनाचा पसारा घाला. नामाचे चिंतन प्रकट पसारा असाल ते करा जेथे तेथे. तुम्ही ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी त्या भगवंताच्या नामाच्या चिंतनाचा पसारा घाला म्हणतात. आता पसारा घालायचं म्हणजे नेमकं काय करायचं? पसारा कळतो तुम्हाला? पसारा इकडच्या पेक्षा इकडे पटकन समजत असेल. आपण घरामध्ये घालून ठेवतो पसारा आणि सहज तो येता जाता कोणाच्याही डोळ्याला दिसतो आणि आपण म्हणतो काय पसारा घालून ठेवलाय. अशा पद्धतीचा नामाच्या चिंतनाचा पसारा घाला म्हणतात. आता कसा घालायचा तुम्हाला एक उदाहरण सांगते बघा. भगवंताच्या नामाच्या चिंतनाचा पसारा कसा घालायचा लक्षपूर्वक ऐका. फार सुंदर दृष्टांत आहे. दोघी जणी मैत्रिणी होत्या बरं का. आता दोघी जणी मैत्रिणी होत्या, शेजारी शेजारी राहत होत्या. आता शेजारी शेजारी राहत असताना आठवड्यामध्ये एक दिवस असतो बाजारचा, बरोबर ना. इथं कोणता दिवस आहे? गुरुवार. गुरुवार दिवस समजा, आठवड्यातला दिवस गुरुवार बाजारचा. आता नेहमीच्या आठवड्यातल्या त्या बाजारच्या दिवशीचा त्यांचा नियम असा होता, आठवड्याच्या दिवशी त्या ठिकाणी बाजारला जायचं, भाजीपाला घेऊन विकत घरी आल्यानंतर तो भाजीपाला एकत्र निवडण्याकरता बसायचं. आता एका आठवड्यामध्ये झालं असं, दोघे पण बाजारामध्ये एकत्र भाजीपाला घेण्याकरता गेल्या. भाजीपाला घेऊन घरी आल्यानंतर त्यांना एकत्र भाजीपाला निवडण्याकरता बसायचं होतं. संध्याकाळची वेळ होती. घरामध्ये गेल्या आणि दोघींनी गॅसवरती दूध तापवायला ठेवलं. पातेल्यामध्ये दूध तापवायला ठेवलं
आता दूध तापवायला ठेवल्यानंतर दोघी पण बाहेर आल्या आणि बाहेर एकत्र भाजीपाला निवडण्याकरता बसल्या. आता भाजीपाला निवडण्याकरता बसल्यानंतर दोघींना विसर पडला की आपण गॅसवरती दूध तापवायला ठेवले. कारण दोन बायका एकत्र बसल्यानंतर सुंदर अशा गप्पा रंगतात ना त्यांच्या. काय गप्पा असतात? त्या काही कीर्तनात सांगण्यासारख्या आहेत का? त्या काही रामायण भारतातल्या असतात का? सुंदर अशा संसारिक गप्पा रंगतात. याची सून अशी, त्याची सासू तशी, याचा मुलगा असा, त्याची मुलगी तशी, अशा सुंदर अशा गप्पा रंगल्या. आता गप्पा रंगल्यानंतर दोघींना विसर पडला की आपण गॅसवरती दूध तापवायला ठेवले. आता बराचसा वेळ गेला, दोघींचा भाजीपाला निवडून झाला आणि भाजीपाला निवडून झाल्यानंतर दोघींना अचानक क्लिक झालं की आपण गॅसवरती दूध तापवायला ठेवले. आता त्याच्यातली पहिली जी होती ना, धावत पळत घरामध्ये गेली. तिने पटकन गॅसवरचं पातेलं हाताने धरण्याचा प्रयत्न केला, उचलून बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला, तर त्या पातेल्यातलं तापमान म्हणजे दुःखाची तीव्रता तिच्या शरीरापर्यंत पोहोचली. पातेलं खाली पडलं, दूध सांडून गेलं. परंतु दुसरी मात्र फार हुशार होती बरं का. दुसरी धावत पळत घरामध्ये गेली. तिने पटकन एक छोटासा रुमाल घेतला. त्या रुमालाच्या अनेक 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 घड्या केल्या आणि अनेक 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 घड्या केलेल्या त्या रुमालाने ते पातेलं धरलं. परिणाम दुःखाची तीव्रता म्हणजेच त्या पातेल्यातलं तापमान त्याच्या शरीरापर्यंत पोहोचलं नाही. दृष्टांत संपला. सिद्धांत ऐका. जशा तिने रुमालाच्या अनेक 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 घड्या केल्या आणि त्या घड्या केलेल्या रुमालाने ते पातेलं धरलं. परिणाम त्या पातेल्यातलं तापमान म्हणजे दुःखाची तीव्रता तिच्या शरीरापर्यंत पोहोचली नाही. तशा तुम्ही भगवंताच्या नामाचा चिंतनाचा इतका पसारा घाला, इतक्या घड्या करा, इतक्या घड्या करा, इतक्या घड्या करा, ज्यावेळेला संसार रूपी सागरामध्ये दुःख तुमच्या जीवनामध्ये येईल ना, त्यावेळेला त्या दुःखाची तीव्रता भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा तुमच्यापर्यंत पोहोचू देणार नाही. इतकं ते भगवंताचं नामचिंतन करा. कारण त्या भगवंताच्या नामचिंतनामध्ये फार मोठी ताकद आहे. किती ताकद आहे सांगू तुम्हाला. त्या भगवंताचं नामचिंतन जर तुम्ही रात्रंदिवस केलं ना, तर साक्षात भगवंताची प्राप्ती तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये होत असते. जसं की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन हे शाळेमध्ये शिपायाचं काम करायचे. शिपायाचं काम काय असतं पुरुष मंडळी? तुमच्यात आहे कोणी शिपाई? शिपायाचं काम काय असतं? 3 टाइम घंटा वाजवणे. शाळेमध्ये 3 टाइम घंटा वाजवणे, याच्या पलीकडे त्यांना दुसरं काही माहिती नव्हतं. परंतु 3 टाइम घंटा वाजवताना ते एकच वाक्य म्हणायचे, घन 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 अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष वॉशिंग्टन. परिणाम ते एक दिवस अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. याच्या पुढे जाऊन सांगू तुम्हाला भारतातली एक घटना. भारतामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू मंत्रिमंडळामध्ये असताना एक मोरारजी देसाई नावाचे सदस्य होते. आता ते कोणत्या पक्षाचे होते मला माहित नाही बरं का. नाहीतर तुम्ही म्हणताल ते ज्या पक्षाचे आहेत ताई त्या पक्षाचे आहेत का काय. तसं काही नाही. आमचा एकच पक्ष हरिनामावर लक्ष. तसे ते मोरारजी देसाई नावाचे सदस्य होते आणि ते नेहमीच एक वाक्य म्हणायचे, मी एक तरी दिवस भारताचा पंतप्रधान होईल, मी एक तरी दिवस भारताचा पंतप्रधान होईल. परिणाम ते एक दिवस भारताचे पंतप्रधान झाले. याच्या पुढे जाऊन सांगू माझ्या जीवनातला प्रसंग सांगते. मी अगदी लहान असताना ज्या वयामध्ये परमार्थ का करायचा, कशा करता करायचा, गाथा म्हणजे काय, ज्ञानेश्वरी म्हणजे काय, गाथ्यातले अभंग म्हणजे काय, ज्ञानेश्वरीच्या ओव्या म्हणजे काय, भगवद्गीतेतले श्लोक म्हणजे काय, याचं ज्ञान मला ज्या वयामध्ये नव्हतं, त्या वयामध्ये वडिलांच्या बोटाला धरून परमार्थ करायचे आणि परमार्थ करत असताना एकच वाक्य म्हणायचे, मला कीर्तनकार व्हायचंय, मला कीर्तनकार व्हायचंय आणि मला कीर्तनकारच व्हायचंय. परिणाम आज महाराष्ट्रातल्या नामवंत कीर्तनकारांच्या यादीमध्ये माझं नाव आहे. 40 दिवस झाले कंटिन्यू कीर्तन चालू आहेत. अजून 1.5 महिना एकही तारीख खाली नाही. म्हणजे ते माझं स्वप्न पूर्ण झालं. आता मला सांगा, जर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन हे शाळेमध्ये शिपायाचं काम करत असताना घन 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 अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष वॉशिंग्टन म्हटल्यानंतर ते जर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात, मोरारजी देसाई नावाचे सदस्य मला कीर्तनकार व्हायचे म्हटल्यानंतर ते जर कीर्तनकार होऊ शकतात, मी मला कीर्तनकार व्हायचं म्हटल्यानंतर मी जर कीर्तनकार होऊ शकते, मोरारजी देसाई नावाचे सदस्य मला पंतप्रधान व्हायचे म्हटल्यानंतर ते जर पंतप्रधान होऊ शकतात, तर तुम्ही राम म्हटल्यानंतर राम होऊ शकत नाही का? नक्की होऊ शकता. राम म्हणता रामाची होईजे, पदी बैसोनी पदवी घ्यायचे. नक्की होऊ शकतो. फक्त ते भगवंताचं नामचिंतन शुद्ध भावनेनं शुद्ध अंतकरणानं करणं गरजेचं आहे. कारण देवाला जिंकण्याकरता फक्त अंतकरणामध्ये भाव असावा लागतो. जसं की संसारिक माणसाला बायको जिंकायची असेल तर काय लागतं? पुरुष मंडळी झालंय ना तुमचं सगळ्यांचं का ब्रह्मचारी येतं? झालंय तुमचं? बरोबर आहे. पैसा लागतो.
संसारिक माणसाला बायको जिंकायची असेल तर पैसा लागतो. गप्पाने बायको जिंकल्या जात नाही. मी नाही सांगत, शास्त्रकार सांगतात. धनवंत पुरुषाशी स्त्री लवथव करी कैसी आणि कुटका देखुनी सुनी जैसी पुरुषालवी. संसारिक माणसाला बायको जिंकायची असेल तर पैसा लागतो. समाज जिंकायचा असेल तर कला लागते. शत्रू जिंकायचं असेल तर कपट लागतं आणि देव जिंकायचा असेल तर त्याच्याकरता भावच लागतो. देवा कारणे भाव तस्मात्. देवाला जिंकण्याकरता भाव लागतो. आणि जर भक्ताच्या अंतकरणामध्ये त्या योग्यतेचा भाव असेल तर जगाचा मालक त्याच्याकरता कितीही खालच्या पात्रतेचं काम करत असतो. फक्त भक्त त्या योग्यतेचा असावा. मग भक्त कोणाला म्हणायचं? भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आशा पाश निवारुणी. ज्याच्या अंतकरणातल्या आशा संपल्यात, ज्याच्या अंतकरणातल्या अपेक्षा संपल्यात आणि ज्यानं आपलं अंतकरण रिकामं करून फक्त भगवंताला आपल्या हृदयामध्ये विराजमान करून घेतलंय, असा जर कोणी असेल तर त्याला खऱ्या अर्थाने भक्त म्हणायचं. मग या कलियुगामध्ये एखादा जर म्हटला की माझ्या हृदयामध्ये फक्त देव आहे, मला फक्त देव आवडतो, पैसा मला आवडत नाही, तर ते कशावरून ओळखायचं? शास्त्रकार तर सांगतात एक मुलगा मोरीत पडला. मोरीत, माता मौल्यांनो, छोटासा मुलगा होता, मोरीत पडला. आता मोरीत पडल्यानंतर तो मोरीच्या बाहेरच येत नव्हता. मग काय करायचं? लोकांनी भरपूर प्रयत्न केले त्याला बाहेर काढण्याचं. तो मुलगा बाहेर येत नव्हता. मग त्याला 1 रुपयाचं नाणं दाखवलं. 1 रुपयाचं नाणं दाखवल्याच्या बरोबर तो छोटासा मुलगा मोरीतून बाहेर येतोय. पैसा कशा करता लागतो हे त्या लेकराला माहिती नाही. पैसा म्हणजे काय हे त्याला मुळीच कळत नाही. तरी सुद्धा बाळ तरी दिघेद्वारी अर्थ दावी तागा निर्धारी. तरी सुद्धा 1 रुपयाचं नाणं दाखवल्याच्या बरोबर तो मोरीतून बाहेर येतोय. इतका त्या लेकराला पैसा आवडतोय, मग तुम्हाला आम्हाला का आवडू नये? तुमची आमची आशा तर इतकी वाईट आहे. तुमची आमची आशा कशी सांगू तुम्हाला? एखादी इमारत असते, इमारत बघा, त्या इमारतीचा पहिला मजला बांधून पूर्ण होतो, तरी सुद्धा त्या इमारतीच्या कॉलमचे गज वरतीच असतात, त्याला म्हणायचं आशा. इमारतीचा दुसराही मजला बांधून पूर्ण होतो, तरी सुद्धा त्या इमारतीच्या कॉलमचे गज वरतीच असतात, त्याला म्हणायचं आशा. इमारतीचा तिसराही मजला बांधून पूर्ण होतो, तरी सुद्धा त्या इमारतीच्या कॉलमचे गज वरतीच असतात, त्याला म्हणायचं आशा. आणि या आशेचं एक हिंदी कवी फार सुंदर वर्णन करतो. काय म्हणतो तो हिंदी कवी ऐका. चाह पैसों से आणो में आने लगी, चाह आन उस रुपया बनाने लगी, चाह रुपया से नोटे छुपाते चली, चाह नोटे से कोटी चुनाती रही, चाह कोटी से मोटर बुलाते रही, चाह मोटर ने होटल ले जाते रही, चाह होटल की बोतल बुलाते रही, चाह बोतल ने हॉस्पिटल ले जाते रही. समजलं काय? डोक्यात गेलं का डोक्याच्या वरून गेलं? तो हिंदी कवी काय म्हणतो? चाह पैशापासून आण्यापर्यंत येते, आण्यापासून रुपयापर्यंत येते, रुपयाचं रूपांतर नोटीमध्ये होतं, नोटीचं रूपांतर कोटीमध्ये होतं, कोटी रुपयाची गाडी ज्यावेळेला घरापर्यंत येते ती गाडी आपल्याला हॉटेलपर्यंत घेऊन जाते. हॉटेलमध्ये गेल्यानंतर ज्यावेळेला बाटली हातामध्ये येते, कशाची ती तुमच्या लक्षात आली असेल, बरोबर ना? बिस्लरी, बिस्लरी वेगळा विचार आणू नका तुम्ही डोक्यात. बाटली हातामध्ये येते, ती बाटली आपल्याला हॉटेल पासून हॉस्पिटल पर्यंत घेऊन जाते आणि हॉस्पिटल पासूनचा आपला प्रवास ज्या दिवशी स्मशानापर्यंत होतो ना, त्या दिवशी आपल्या जीवनातली आशा संपत असते. तोपर्यंत आपल्या जीवनातली आशा संपत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, कुठल्याही प्रकारची आस अपेक्षा आकांक्षा न ठेवता त्या भगवंताचं भजन जर शुद्ध भावनेनं शुद्ध अंतकरणानं जर केलं ना, तर जगाचा बाप त्याच्याकरता कितीही खालच्या पात्रतेचं काम करत असतो. मग कोणत्या भक्ताकरता केलं? तर चोखोबरायांकरता. बघा, सर्वांना माहिती आहे चोखोबरायांकरता चोखोबरायांच्या पत्नीचं बाळंतपण केलं. कोणाच्या रूपामध्ये केलं? बहीण झाला शारंगधर, चोखोबाची बहीण झाला शारंगधर, चोखोबाची बहीण झाला शारंगधर, चोखोबाची बहीण झाला शारंगधर. बहिणी उचलला सोयराबाई आपल्या नवऱ्याला सांगते, अहो माझे दिवस भरत आले हो,
बरोबर यानं बाराबंदी घातली, गळ्यामध्ये विना घेतला, हातामध्ये चिपळा घेतला, डोक्याला पागोटं गुंडाळलं, विण्याचा झंकार केला आणि निघाले पांडुरंगाचं भजन करत करत पंढरपूरला. भजन करत करत निघाले, दिंडी मिळाली आणि विसर पडला, निरोप द्यायचा राहून गेला. निरोप द्यायचा राहून गेला आणि इकडे पत्नी विचार करते, माझे दिवस भरत आलेले असताना हा निघून गेला. पांडुरंगा दया घना, अरे असा कसा रे नवरा माझ्या पदरामध्ये घातला रे. माझे दिवस भरत आलेले असताना हा निघून गेला. आता माझं बाळणपण कोण करणार? माझ्या लेकराचं बारसं कोण घालेल? साखरपान कोण वाटेल? माझं बाळणपण कोण करेल? मला माझ्या पायावरती कोण उभं करेल रे पांडुरंगा? असं म्हटल्या बरोबर त्या पांडुरंग परमात्म्यानं विटेवरून खाली उडी टाकली. रुक्मिणी आईसाहेबांनी विचारलं, कुठे निघालात? कुठे निघालात म्हटल्या बरोबर सांगितलं, चोखोबरायांच्या पत्नीचं बाळणपण करायला. बाळणपण? अहो बाळणपण हा तर स्त्रियांचा विषय, तुम्ही बाळणपण करणार? माझ्या करता काय अशक्य आहे ग? एक गिरकी मारली आणि पांडुरंग परमात्म्यानं साडी घातली. साडी घातली, चोखोबरायांच्या दारावरती जाऊन थाप मारली. वहिनी उघडा दार, हाका मारी. वहिनीला आतून उठता येत नव्हतं. थोडासा आवाज वाढवून विको द्या. वहिनीला आतून उठता येत नव्हतं. कसं तरी भिंतीला हात लावून, कुडाला हात लावून वहिनी आतून उठली. दार उघडलं. दार उघडल्या बरोबर ही पांडुरंग रूपी बहीण दारामध्ये पाहिली. माहिती नव्हतं ही बहीण पांडुरंग रूपी आहे. कडकडून गळ्याला मिठी मारली आणि मिठी मारून काय म्हणते चोखोबरायांची पत्नी. नामदेवराय सांगतात, चोखोबरायांची पत्नी आपल्या वहिनीला सांगते, बरे झाले तुम्हा ताई धाडिले देवाने. बरं झालं तुम्हाला देवानं धाडलं. आता याला धाडायला कोणता देव रिकामा? त्यावेळेला ती सांगते, वहिनी आता मी आले ना, आता तू काळजी करू नकोस. मी तुझं पाळणपण करेल, तुला तुझ्या पायावरती उभा करेल, तुझ्या लेकराचं बारसं घालीन, तुझ्या लेकराची विटाळाचे कपडे काढील, लेकराचं बारसं घालीन, साखरपान वाटीन, तुझ्या लेकराचं नाव ठेवीन, तू काळजी करू नकोस. चोखोबरायांच्या पश्चात चोखोबरायांच्या पत्नीचं बाळणपण केलं मायबापांना. पांडुरंग परमात्म्यानं चोखोबरायांच्या पत्नीचं बाळणपण केलं, विटाळाची कपडे काढली, लेकराचं हगणं मुतणं केलं, साखरपान वाटलं, बारसं घातलं आणि लेकराचं नाव कर्ममेळा ठेवलं. लेकराचं नाव कर्ममेळा ठेवलं आणि इकडे चोखोबरायांना शुद्ध आली. चोखोबराय शुद्धीवरती आले. लक्षात आलं, माझी सोयरा आडलेली होती, काय झालं असेल? जगली असेल का वागली असेल? मुलगा झाला असेल का मुलगी झाली असेल? निघाले दिंडी पाठीमागे सोडली, भजनावरती लक्ष नाही. जसे चोखोबराय तिकडून निघाले तशी ही पांडुरंग रूपी बहीण आपल्या वहिनीला म्हणू लागली, वहिनी आता मी येते, माझे लेकरं वाट पाहत असतील. आता याची लेकरं कोण? विठू माझा लेकरू वाडा. हे संपूर्ण विश्व आपण सगळे त्याचे लेकर आहोत. विठू माझा लेकरू वाडा सांगितलं, माझी लेकरं वाट पाहत असतील. त्यावेळेला वहिनी म्हणते, थांबा बाई, तुम्हाशी शिविते मी चोळी, मी तुमच्या करता चोळी शिवते. त्यावेळेला निर्मलाबाईने सांगितलं, नको मला चोळी नको, माझ्या घरी काय कमी आहे आणि खरोखर त्याच्या घरी काय कमी सांगा ना. जेने हे विश्व निर्मिले त्याच्याशिवाय झाडाचं पानही हलत नाही, त्याच्या सत्तेशिवाय या विश्वातली कोणतीच गोष्ट घडत नाही. त्याच्या घरी काय कमी असणार, मला चोळी नको. आणि निघाली ही पांडुरंग रूपी बहीण. जशी गावाच्या बाहेर निघाली, चोखोबराय गावामध्ये आले, अंगणामध्ये आले. सोयराबाईकडे पाहिलं, लेकरूकडे वरती होतं, पोराला छातीला लावलं, कवटाळलं आणि चोखोबरायांची पत्नी चोखोबरायांना म्हणते, का हो 5 मिनिटं थोडंसं लवकर तरी यायचं ना. बाई आताच गेल्या. कोणती बाई? अहो तुमची बहीण निर्मलाबाई. तुमची बहीण निर्मलाबाई म्हटल्या बरोबर चोखोबराय म्हणतात, सोयरे अगं बाळांपणा तुझ्या डोक्यावर परिणाम तर झाला नाहीस ना, येडी का खुडी तू. अगं मी निरोपच पाठवला नाही तर ती येणार कशी? त्यावेळेला सांगितलं सोयराबाईंना, अहो तुमची बहीण निर्मलाबाई झाली होती हो, तिनं माझं बाळणपण केलं, लेकराची विटाळाची कपडे काढली, लेकराचं बारसं घातलं, साखरपान वाटलं, आपल्या लेकराचं नाव कर्ममेळा ठेवलंय. नाव कर्ममेळा ठेवलंय म्हटल्या बरोबर लक्षात आलं की ही बहीण पांडुरंग रूपी असावी. पांडुरंग रूपी बहीण असावी लक्षात आलं. आकाशाकडे हात केले, दोन्ही डोळे मिटले आणि पांडुरंग परमात्म्याला आवाज दिला, पांडुरंगा अरे कसा रे कसा तुझ्या या ओंकारातून उतराई हो रे देवा. किती करतोस आपल्या भक्तांकरता. माझ्या पश्चात माझ्या पत्नीचं बाळणपण केलं, लेकराचे कपडे काढले, अरे लेकराचं बारसं घातलंस रे. किती करतोस आपल्या भक्तांकरता. माझ्या लेकराचं नाव ठेवलं, पांडुरंगा कसा रे कसा तुझ्या या ओंकारातून उतराई हो देवा. या ओंकारातून उतराई होण्याकरता काहीतरी कर देवा.
देवाची इच्छा आहे संतांच्या घरी राबायला मिळावं. जर त्या भगवान पंढरीश मारुंगाचं भजन शुद्ध भावनेनं शुद्ध अंतकरणानं जर केलं ना तर त्या देवाला काहीच लागत नाही. आणि मग त्या देवाची इच्छा होते संतांच्या घरी राबायला मिळावं. आणि ती इच्छा उपवर झाली ना की मी संतांच्या घरी राबायला येत असते. तशी देवाची इच्छा उपवर झाली आणि चोखोड्यांच्या घरी राबण्याकरता आली. आणि म्हणून दारावरती थाप टाकली आणि आवाज दिला. वहिनी उघडा हाका मारी, वहिनी उघडा हाका मारी. मारी, वहिनी उघडा हाका मारी. चोखोबाची बहीण झाला चालंदर, चोखोबाची बहीण झाला चालंदर. चोखोबाची बहीण झाला चालंदर, चोखोबाची बहीण झाला चालंदर, झाला चालंदर. चोखोबाची बहीण झाला शारंगधर, बहिणी उघडा धार हाका मारी. चोखोबाईंकरता त्यांच्या पत्नीचं बाळंतपण केलं बहिणीच्या रूपामध्ये. म्हणजेच चोखोबाईंच्या जीवनातलं दुःख नाहीसं झालं. आणि भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्यानं त्यांच्या घरी राबावं. म्हणजेच दुस्तर असणारा भवसागर ते सहजरित्या पार करून गेले. हेच महाराज सांगतात अभंगाच्या दयाच्या चिंतने निर्मल आपण सर्वांनी ते भगवंताचं नामचिंतन शुद्ध भावनेनं शुद्ध अंतकरणानं केलं पाहिजे. कारण त्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या भजनामध्ये इतकी ताकद आहे. नामस्मरणामध्ये किती ताकद आहे सांगू तुम्हाला. एक छोटासा दृष्टांत सांगते बघा, किती ताकद आहे त्याच्या नामचिंतनामध्ये. लक्षपूर्वक आहे का, अतिशय मार्मिक दृष्टांत आहे. जे काकडा करतात ना त्यांच्या पटकन लक्षामध्ये येईल बघा. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये एक खोदू नावाचा तृतीयपंथी पुरुष राहायचा. आता तो खोदू नावाचा तृतीयपंथी पुरुष राहायचा आणि लोक त्याला सांगायचे, अरे तुझ्या जीवनाला काही अर्थ नाही, तू तुझ्या जीवनामध्ये संसार थाटू शकत नाही, संसारिक आनंद घेऊ शकत नाही, कमीत कमी भगवंताचं भजन तरी कर, भगवंताचं चिंतन तरी कर. आता चिंतन तरी कर म्हटल्यानंतर ह्या गोष्टी त्याला कधी पचल्या नाही, कधी रुचल्या नाही. कारण लोकांना चांगलं सांगितलेलं अजिबात पटत नाही. आता 1-1.5 तास झाले मी चांगलं सांगते, हे पटलच याची काही गॅरंटी आहे का? हा, कोणाला विनोद आवडतो, प्रत्येकाचं कीर्तनाचं स्वरूप वेगळं वेगळं झालंय. आता पदव्या निघाल्या विनोदाचार्य, कुठं काय कुठं काय. हा, तसं त्याला त्या गोष्टी पचल्या नाही, कधी रुचल्या नाही. आणि बराचसा कालावधी गेल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की खरोखर आपल्या जीवनाला काही अर्थ नाही. मग तो थोडा थोडा भगवंताच्या जवळ जाऊ लागला, हळूहळू भगवंताचं नामचिंतन करू लागला, भगवंताच्या नामस्मरणामध्ये विलीन होऊ लागला. आता तो भगवंताच्या नामस्मरणामध्ये इतका विलीन व्हायचा की माझ्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा विटेवरून खाली उतरायचे आणि त्या खोदू नावाच्या तृतीयपंथी पुरुषाचा पितांबराने घाम पुसायचे, इतकी त्याची उंची वाढली. आता एक दिवस झालं असं तो भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये इतका विलीन झाला की भगवंताच्या चरणाशिवाय त्याला कुठे स्पर्श करावा वाटत नव्हता, भगवंताच्या मुखाशिवाय त्याला काही पाहावं वाटत नव्हतं, भगवंताच्या नामस्मरणाशिवाय त्याला काही ऐकावं वाटत नव्हतं. अशी त्याची अवस्था झालेली असताना म्हणजे भगवान पंढरीश पांडुरंग विटेवरून खाली उतरतात आणि त्या खोदू नावाच्या तृतीयपंथी पुरुषाचा
पितांबराने घाम पुसायला लागता, तर घाम पुसता पुसता सहज भगवंताच्या बोटाचा स्पर्श त्याच्या शरीराला होतो, तर त्याचा पूर्ण पुरुष होतो आणि त्याचं काकड्यामध्ये प्रमाण येतं. कान्हो पात्र खादू लाडी तो दादू कान्हो पात्र खादू लाडी तो दादू भजनी वेलू हरिच्या पायी भजनी वेलू हरिच्या पायी भजनी अभेदू हरीच्या पायी एका तृतीयपंथी पुरुषाचा पूर्ण पुरुष व्हावा, इतकी भगवंताच्या नामचिंतनामध्ये ताकद आहे. म्हणून सर्वांनी दोन्ही हात वरती करायचे आणि एकदा मोठ्या प्रेमाने त्या भगवंताचं भजन करायचं सर्वांनी. विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट, तर आलं दुर्घट भव सिंधू. तर संकल्पित वेळेमध्ये अभंगाच्या 2 चरणाचा भावार्थ तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केलाय. आता एक 5-10 मिनिटांमध्ये मायबाप काय असतात तुम्हाला सांगून जाईल. कारण 1 वर्षापूर्वी एक मातृछत्र या परिवारातून हरपलं आणि खऱ्या अर्थाने ज्यावेळेला कुटुंबातील एखादी व्यक्ती जाते, तो पिता असू द्या किंवा माता असू द्या, खऱ्या अर्थाने त्या व्यक्तीच्या जाण्यानं त्या कुटुंबावरती खरोखर दुःखाचा डोंगर कोसळत असतो. आणि त्या दुःखातून खऱ्या अर्थाने सावरण्याकरता हा कार्यक्रम वर्षश्राद्ध विधी या ठिकाणी केला जातो. आणि त्या निमित्ताने मायबाप काय असतात तुम्हाला सांगून जाईल. बघा, मायबाप आपल्या जीवनामध्ये किती महत्वाचे. शिवरंजन वाजवता येईल? लक्षपूर्वक ऐका. माय काय असते बघा. आभाळातनं या धर्तीवर आजवर कोणी पडलेलं नाही. आभाळातनं या धर्तीवर आजवर कोणी पडलेलं नाही. गुरु शिवाय कधीच कोणाला विद्या प्राप्त झालेली नाही. प्रत्येकाची काळजी घ्यायला देवाकडे खरंच खूप वेळ नाही. म्हणून तर देवाने प्रत्येकाला दिली आहे सुंदर अशी एक आई. आणि या आई या शब्दात खरंच खूप सामर्थ्य लपलेलं आहे मायबापांना. आ म्हणजे आत्मा, तर ई म्हणजे ईश्वर. आणि जिचा आत्मा ईश्वर रूपी आहे ना, अशी म्हणजे आई. आणि खऱ्या अर्थाने जिचा आत्मा ईश्वर रूपी अशी म्हणजे आई. आ म्हणजे आत्मा, तर ई म्हणजे ईश्वर. आणि जिचा आत्मा ईश्वर रूपी अशी म्हणजे आई. आणि जिचा फक्त आत्मा जर ईश्वर रूपी असेल तर ती किती महान आहे याचं वर्णन आपण एका शब्दात करू शकत नाही. परंतु तरीही करायचं म्हटलंच
तर हर पल में खुशियां देती है माँ, अपनी जिंदगी से जीवन बना देती है माँ। माँ की पूजा करो भगवान की नहीं, क्योंकि भगवान को भी जन्म देती है माँ. भगवंताला सुद्धा जन्म देणारी एक आई आहे माईबापांनो. म्हणून त्या आईची सेवा करणं जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. कारण ज्याच्या जीवनातली आई जाते ना, त्याला खऱ्या अर्थाने आईची किंमत कळत असते. ज्याच्या जीवनामध्ये ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा. त्याचप्रमाणे ज्याच्या जीवनातले मायबाप निघून गेलेत ना, त्याला मायबापाची किंमत विचारा. मी आज फक्त आई नाही सांगणार तुम्हाला, बापही आपल्या जीवनामध्ये तितकाच महत्त्वाचा आहे. कारण आपल्या आईचं जितकं आपल्या लेकरांवरती प्रेम असतं ना, अगदी त्याच्याही पेक्षा कैक पटीनं जास्त बाप आपल्या लेकरांवरती प्रेम करत असतो. आईचं प्रेम किती असतं सांगते आणि बापाचं किती असतं ऐका. आईचं प्रेम किती असतं माझ्या जीवनातलं एक उदाहरण सांगते. मी अगदी लहान असताना मी ज्या रस्त्याने रोज शाळेमध्ये जायचे ना मायबापांनो, इयत्ता 5वी-6वीला असेल, त्या रस्त्याने शाळेमध्ये जायचे आणि त्या रस्त्यावरती रोज 9 वाजायच्या टायमिंगला एक आजीबाई उभ्या असायच्या. रोज 9 वाजायच्या टायमिंगला त्या आजीबाई त्या ठिकाणी असायच्या. रोज अंतःकरणामध्ये प्रश्न निर्माण व्हायचा की अगदी 9च्या टायमिंगला या आजी या ठिकाणी कशासाठी थांबत असतील. रोज प्रश्न निर्माण व्हायचा आणि एक दिवस घरूनच विचार करून केले की आज मात्र आजींना प्रश्न विचारायचा, तुम्ही या ठिकाणी कशासाठी थांबता. सकाळी सकाळी उठले, रोज हातामध्ये डब्बा असायचा. आसुसलेला भाव त्या आजींच्या चेहऱ्यावरती दिसायचा. अगदी 9 वाजायच्या टायमिंगला त्या आजी त्याही दिवशी त्या ठिकाणी होत्या. मी आजींना प्रश्न विचारला, आजी तुम्ही रोज अगदी 9 वाजायच्या टायमिंगला या ठिकाणी कशासाठी थांबता, तुम्हाला काय हवंय का, तुमच्या चेहऱ्यावरती आसुसलेला भाव दिसतो, तुम्हाला भूक लागली का. म्हटलं माझ्याकडे डब्बा आहे, तुम्हाला डब्बा देऊ का. त्यावेळेला आजींनी दिलेलं उत्तर फार सुंदर होतं. एवढं उत्तर प्रत्येक जण घरी घेऊन जा. आजी म्हणतात, अगं मी अगदी 9 वाजायच्या टायमिंगला रोज या ठिकाणी थांबते ना, त्याचं कारण असं आहे, मी माझ्या पोटाची भूक भागवण्याकरता या ठिकाणी नाही थांबत. रोज या रस्त्याने जी 9 वाजायच्या टायमिंगला लाल रंगाची गाडी जाते ना, त्या गाडीतला माझा मुलगा असतो. तो मुलगा माझ्याशी बोलत नाही, पण त्याचा चेहरा पाहिल्याशिवाय माझा दिवस जात नाही ना, दिवस जात नाही. मी माझ्या पोटाची भूक भागवण्याकरता त्या ठिकाणी थांबत नाही, तर माझ्या अंतकरणाची भूक भागवण्याकरता या ठिकाणी थांबते. इतकं आईचं अंतकरण आपल्या लेकरांकरता आसुसलेलं असतं बाई. म्हणून त्या आईची सेवा करा. गेल्यानंतर दशक्रियाविधी, पिंडदान, वर्षश्राद्धविधी हे प्रत्येकजण करतात हो, परंतु जिवंतपणे त्या माईबापाची सेवा करावी. आणि बाप जीवनात किती महत्त्वाचा आहे सांगू. बाप म्हणजे हा माझ्या अंतकरणातला विषय आहे. कारण आज या नारदाच्या गादीवरती मी उभी ना, त्याचं कारण माझा बाप आहे. आणि ज्याच्या जीवनातला बाप जातो ना माईबापांनो, दिसलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये तो त्याचा बाप शोधत असतो. आणि ज्याच्या जीवनातली आई जाते ना, दिसलेल्या प्रत्येक महिलेमध्ये तो त्याची आई शोधत असतो. इथे बसलेले जे टोपीवाले माणसं मला दिसतात ना, खऱ्या अर्थाने त्यांच्यामध्ये मी माझा बाप शोधते. महाराष्ट्रभर कीर्तन करत असताना खऱ्या अर्थाने त्या बापाची उणीव मला माझ्या जीवनामध्ये भासते. पण खरोखर त्या बापाचं स्वप्न होतं म्हणून मी आज या नारदाच्या गादीवरती उभी. फक्त त्या मेलेल्या बापाचं स्वप्न पूर्ण करण्याकरता मी रात्रंदिवस कष्ट करते. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत फक्त त्या बापाचं स्वप्न मला पूर्ण करायचं. माझ्या जीवनामध्ये पैसा मिळावा, प्रसिद्धी मिळावी, हा माझ्या जीवनातला उद्देश नाहीये. पैसा प्रसिद्धी हे माझ्या जीवनातलं दुय्यम स्थान आहे. सांगू तुम्हाला, माऊलींची माझ्यावरती इतकी कृपा आहे. त्या माऊलींच्या कृपा आशीर्वादाने खरोखर पैसा, प्रसिद्धी, सर्व गोष्टी माझ्या जीवनामध्ये मला मिळाल्या. कुठल्याच गोष्टीची कमतरता त्या भगवान परमात्म्यानं ठेवली नाही. परंतु तो बाप आज जिवंत नाही ना, याचं फार मोठं दुःख आहे. फक्त आज या नारदाच्या गादीवरती उभे ना, माझा बाप ज्या दिवशी या जगातून गेला ना माईबापांनो, त्या दिवशी पिंडदानाच्या ठिकाणी मी संकल्प केला होता. तुमच्या इकडे करतात ना पिंडदानाच्या वेळेला, कुणी चहा सोडून देतं, कुणी प्रत्येकाचा वेगळा वेगळा संकल्प असतो. तसा दशक्रियाविधीच्या दिवशी माझा बाप या जगात नव्हता आणि त्या पिंडदानाच्या ठिकाणी मी संकल्प केला. मी वडिलांना नाना म्हणायचे. मी म्हटलं, नाना तुमची इच्छा होती ना, तुमच्या मुलीनं कीर्तन करावं, प्रवचन करावं, तुमचं लेकरू असं कीर्तन करेल, तुम्ही ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी तुम्हाला आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. आणि खरोखर मला आज असं वाटतंय, माझा बाप ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी त्या बापाला आनंद झाल्याशिवाय राहत नसेल.
फक्त जीवनामध्ये दुःख इतकंच आहे. माऊली म्हणतात ना, मी माझ्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरीसारखा विराट ग्रंथ लिहिला, मी माझ्या जीवनामध्ये रेड्यामुखी वेद बोलवला, मी माझ्या जीवनामध्ये निर्जीव अशी भिंत चालवली, परंतु या सर्व गोष्टींचं कौतुक करणारी माझी आई रुक्मिणी माता आणि माझे वडील विठ्ठलपंत जिवंत नाहीत ना, याचं मला फार मोठं दुःख वाटतं. तसं आज महाराष्ट्रामध्ये एवढं मोठं नाव होत असताना हे सगळं विश्व पाहण्याकरता, हे सगळं वैभव पाहण्याकरता तो बाप माझ्या जीवनामध्ये जिवंत नाही ना, याचं मला फार मोठं दुःख वाटतं माझ्या. आणि बाप तो बाप असतो बघा. बाप आणि माय समजायला फार अवघड असते. उरामंदी माया त्याच्या, उरामंदी माया त्याच्या, काळ मेघावानी उरामंदी माया त्याच्या, काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा कला, वटामंदी आजू जरी कनावा कला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय घड्या, उमगाया बापर, उमगाया बापर, लई अवघड हाय घड्या, उमगाया बापर, उमगाया बापर. बाप समजायला फार अवघड असतो मायबापांना. सांगून जाईल तुम्हाला, प्रेमाची सावली देणारं झाड आई असली तरी त्या झाडाप्रमाणे खंबीर उभा असणारा आपला बाप असतो. अरे, प्रेमाची सावली देणारं झाड आई असली तरी त्या झाडाप्रमाणे खंबीर उभा असणारा आपला बाप असतो. मायेचा सागर आई स्वप्न पाहणं आईनं शिकवलं असलं तरी त्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याकरता जो रात्रंदिवस काबाड कष्ट करतो ना, तो आपला बाप असतो. बाप माझा मायेचा सागर, दिला त्याने जीवनाधार. बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर, जेव्हा खचतो न पाया, तेव्हा ढासळते घर. जेव्हा खचतो न पाया, तेव्हा ढासळते घर. बाप माझा कणखर कणा, त्याच्या हृदया
एवढ्यासाठी हा सगळा अट्टहास केला की या सर्व गोष्टीतून सावरण्याची शक्ती बुद्धी ताकद परमेश्वराने या ठिकाणी असणारे दत्तात्रय दादा दिवेकर, त्याचप्रमाणे त्यांची मुलं, त्यांची सुना, त्याचप्रमाणे त्यांचे नातू असतील, सर्वांना बुद्धी देवो ताकद देव अशी ईश्वर चरणी प्रार्थना करते. विश्वमौली नरवऱ्यांच्या चरणी प्रार्थना करते. पुन्हा एकदा सर्वांचं ऋण व्यक्त करते. संपूर्ण टाळकरी, गायनाचार्य, मृदुंगाचार्य, इकडे विनयकरी बाबा, हार्मोनियम वादक, साऊंड सिस्टीम वाले दादा, त्याचप्रमाणे हा घरचाच कार्यक्रम आहे त्यामुळे घरातलीच मंडळी भरपूर या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे मामा, त्याचप्रमाणे मामी, नणंदबाई, बराचसा परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे आज महाराष्ट्रभर कार्यक्रम करत असताना माझी आई माझ्यासोबत कंटिन्यू असते. ती हे कार्यक्रमाकरता उपस्थित आहे. तिच्याही चरणी विनम्र भावने वंदन करते. खऱ्या अर्थाने त्यांच्याच पुण्याईने आज महाराष्ट्रभर एवढं नाव झालंय म्हणून तिच्या चरणावरती विनम्र भावाने वंदन करून, सर्वांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करून, सर्वांना धन्यवाद देऊन झालेली सेवा तुम्हा सर्व माता पित्यांच्या चरणी, विश्वमौली नरवऱ्यांच्या चरणी समर्पित करून सेवेला विराम देऊ. माऊली